मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला तिथे तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती क्रोमवरती इथे यायचं आहे. इथे आल्याच्या नंतरनं तुम्हाला इथे RCMC अशा प्रकारे इथे सर्च करायचं आहे. RCMC इथे सर्च केल्यानंतर इथे जी पहिल्यांदाच साईट आलेली आहे rcmc.mahafoods.government.in तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर ह्या साईटवरती तुम्ही डायरेक्टली आल्याच्या नंतरनं इथे तुम्हाला इकडे उजव्या साईडला रेशन कार्ड हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नाव युआर रेशन कार्ड इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतरनं पुढे इथे तुम्हाला जो खाली कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे जसा तसा इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय इथे क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय इथे क्लिक केल्याच्यानंतरनं पुढे तुम्हाला इथे तुमचा जो रेशन कार्डचा नंबर आहे तर तो रेशन कार्डचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे व्ह्यू रिपोर्टचा ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतरनं आपल्याला इथे आपल्या रेशन कार्डचा इथे नंबर पाहायला मिळेल आणि इथे खाली प्रिंट युआर रेशन कार्ड हा ऑप्शन इथे दिसेल. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतरनं आपले जे रेशन कार्ड आहे तर ते इथे आपल्याला पाहायला मिळेल. रेशन कार्डवरती ज्यांची जे सदस्य आहेत जे सर्वजण आहेत तर त्यांची इथे तुम्हाला नावे पाहायला मिळतील संपूर्ण. त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासाठी वरती ऑप्शन आहे हा तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि PDFचा ऑप्शन इथे क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतरनं जे डिजिटल रेशन कार्ड आहे तर ते इथे PDF फाईलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये फाईलमध्ये सेव्ह केलं जाईल. त्यानंतर इथे डाउनलोड केलेली जी फाईल आहे PDF फाईल तर ती इथून तुम्ही पाहू शकता आणि ही तुम्ही कोणत्याही डिजिटल स्वरूपामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करत असाल तर तुम्ही ह्या PDF फाईलचा वापर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे रेशन कार्ड डिजिटल PDF फाईलमध्ये डाउनलोड करू शकता.